आता आतमध्ये मी जाऊ शकत नाही, आतमधल्या लोकांना पण उतरू देत नाहीत. आलेली आहे आणि आता सगळे उतरले आहेत मैदानामध्ये आणि फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड. लिटरली सगळं पॅक झालंय आणि मी आता आतमध्ये आलोय. नमस्कार, तुमची गरज माझी नजर म्हणजेच करंद एक्सप्लोरर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः करंद सर्वांचं खूप सारं स्वागत करतो. आज कुठलाच शॉप नाही, कुठलंच मार्केट नाही, तर आज स्पेशली शिमग्यासाठी जाणाऱ्या गाडीचा व्हिडिओ असेल तुमच्यासाठी खास. कारण की आता मी कुठे आहे तुम्ही ओळखलंच असेल, कारण की जर कोकणी असाल तर तुम्ही ओळखले असेल, कारण की मी आहे दिव्याच्या 8 नंबर प्लॅटफॉर्मवरती, जो प्लॅटफॉर्म कोकणी माणसाचा प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जातो, कारण की इथून आपल्या कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्या सुटतात. सो आता 3 दिवसानंतरच शिमगोत्सव चालू होणार आणि शिमगा आणि गणेश उत्सव आपल्या कोकणी माणसाचा हृदय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता जस्ट जी संध्याकाळी 5:40ला गाडी सुटते, 5:50 5:40 समथिंग अशी आहे, दिवा रत्नागिरी, ती आत्ता इथे स्टेशनला आलेली आहे. आणि स्टेशनला इतका क्राऊड होता, मी एक क्लिप जस्ट पोचलोय, आई सुद्धा आज गावी चालली आहे, सो ती एक क्लिप आधी काढली आणि इंट्रो मी आता शूट करतोय. सो इतका जास्त क्राऊड झालाय ना. आणि जर तुम्ही गावी जाणार असाल तर व्हिडिओ नक्की बघा, कारण की ही अपडेट तुम्हाला देतो मी, कारण की खूप बेस्ट व्हिडिओ असेल. सो आता आपण ट्रेनमध्ये सुद्धा जाऊया आणि बघूया काय काय स्थिती आहे, कारण की पनवेल रिटर्न सुद्धा बऱ्याच लोकांनी मारली आहे. चला व्हिडिओ स्टार्ट करूया, लेट्स गो गाईज. आलेली आहे आणि आता सगळे उतरले आहेत मैदानामध्ये आणि फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड. आता कसे चढणार आहेत ते बघायचंय, आपल्याला सुद्धा जागा अडवायला जायचंय. पण आता विचार करा, कारण की ऑलमोस्ट सगळे खाली उतरलेत, खालच्या ट्रॅक मध्ये उतरलेत. सी आणि इकडे सगळे रेडी आहेत एकदम. या साईडला पण क्राऊड आहे आणि ह्या साईडला पण क्राऊड आहे. आणि आता आपण पण चढायचंय आणि बघू आता. आणि ऍक्च्युली गाडी फक्त 10 मिनिटं लेट झाली आहे. सो आता आतमधल्या लोकांना पण उतरू देत नाहीत. प्लॅटफॉर्मला गाडी लागलेली आहे आणि मी आता जातोय समोर आणि बघूया आता ह्या साईडला काय वातावरण आहे, कारण की जस्ट गाडी आली त्याच्यामुळे अर्ध पब्लिक उतरते आणि पब्लिकला उतरायला सुद्धा देत नव्हते. सो आता आपण आतमध्ये सुद्धा जाऊया आणि बाहेरून एकदा बघूया, कारण की आता बरोबर 1:45 झालेत आणि हिचा टायमिंग आहे 1:30चा, समथिंग 10-15 मिनिटं लेट झाली आहे. सो तुम्ही आतमध्ये बघताय ना, सगळे एक बॅगा बिगा टाकून सगळे धनाधन बसलेत. आणि ॲक्च्युली ही व्हिडिओ ना तुमच्यासाठी स्पेशल असेल, कारण की ह्याच्यामध्ये तुम्ही अंदाज तर कोणीच काढू शकत नाही, कारण की प्रत्येक दिवशी गर्दी होणार आहे आणि आजपासून तर तुफान गर्दी, कारण की आता 3च दिवस बाकी आहेत. सो लवकर या आणि शिमग्याला गावी चला. सो इकडे आता एवढं समोर तुम्हाला काही दिसत नाही आहे, सो तरी सुद्धा आपण पुढे जाऊन बघू, कारण की इकडे सगळे सीट पॅक झाले. फायनली मी आतमध्ये आलो आहे आणि आत्ता बघूया इकडे. सो इकडे सगळे, सॉरी काका, इकडे सगळ्यांनी सीट अडवल्यात. तुम्ही अडवून ठेवलेत ना सीट? ओके, तर इकडे सगळ्यांनी सीट अडवल्यात. इकडे पण दोन्ही सीट तुमच्याच आहेत ना? ओके, तर इकडे पण सीट पॅक झालेल्या आहेत आणि आता आपण पुढे जाऊन बघूया. हे दोन्ही तुमच्यात का की सीट? ओके, तर इकडे सुद्धा पूर्ण पॅक झालंय आणि आता आपण पुढे जाऊन बघूया. हा एक डब्बा झाला माझा, आता पुढच्या डब्यात नेक्स्ट. सो आता पुढच्या डब्यात आपण आलो. इथे सुद्धा ऑलमोस्ट सगळं पॅक, सी बॅग बिग ठेवून. हा सो अजून इतकीशी गर्दी झालेली नाही आहे, म्हणजे अजून तरी. आता हळूहळू वरतून गाड्या येतील CST वरून, सो गर्दी वाढत जाईल. आणि मग पुन्हा एकदा आपण क्लिप बघूया की गर्दी किती पट वाढलेली आहे. सो आता इथपर्यंत तर कव्हर केलंय मी, आता थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे सुद्धा बघायचं आपल्याला किती क्राऊड झालेला आहे, कारण की आतमध्ये ऑलमोस्ट सगळ्या सीट पॅक आहेत. तरी सुद्धा आपण पुन्हा जाऊया, कारण की या साईडला इकडचा जो पोर्शन आहे ना तो पूर्ण भरलाय आणि मागची साईड थोडीशी रिकामी आहे. सो आता पुढे जाऊया आपण. हा आहे एकदम मागचा डब्बा, जो की इंजिन साईडचा आहे, मागच्या इंजिन साईडचा. आणि इथून चालू होणार आहे पुढची ट्रेन. तर इथून बघूया किती गर्दी आहे, कारण की मी आता येत होतो ना तेव्हा ह्या साईडला खूप क्राऊड झालेला दिसत होता. सो आता आपण ह्या डब्यात आतमध्ये जाऊन बघूया इथून किती क्राऊड झाला. हा मागच्या साईडून फर्स्ट डब्बा आहे आणि या डब्यामध्ये ऑलमोस्ट सगळा पॅक झाला डब्बा. सो आता आपण इकडून जाऊया पुढे कव्हर करत की या डब्यापासून किती गर्दी झाली.
ॲक्च्युली सगळ्यांनी ना आपापल्या बॅगा वगैरे ठेवून सगळं पॅक करून टाकलंय. त्याच्यामुळे आता नेक्स्ट कोण येणार असेल सी, तिथे पण बॅग ठेवले, म्हणजे सगळ्या बॅग ठेवून सीट पॅक केल्यात. त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळे कोकणी माणसं गावाला चाललेत. आणि तुम्ही सुद्धा लवकर लवकर बॅग पॅक करून गावी जा, कारण की अजून क्राऊड वाढणार आहे. हा तर काहीच नाही, ह्याच्यापेक्षा जास्त क्राऊड अजून 2 दिवसांनी वाढेल. सो मी पूर्ण डब्यामध्ये आता फिरतोय. हा सुद्धा डब्बा पूर्ण पॅक झालाय. सी ॲक्च्युली आता वाजले 2, 2:15 झाले, तरी सुद्धा इतका क्राऊड. त्या पनवेल रिटर्न मारले लोकांनी, तर अजून क्राऊड वाढेल. सो तुम्ही सुद्धा लवकर लवकर या. ही तुमच्यासाठी अपडेटिंग व्हिडिओ असेल, कारण की उद्या आणि परवा लास्ट दिवस आहेत. सो तुम्ही या 2 दिवसात लवकर गावी जाल अशी अपेक्षा करतो, कारण की इकडे खूप क्राऊड झालाय. सो हा डब्बा हा डब्बा तुम्हाला शांत शांत दिसतोय, पण तसं नाहीये. शांत दिसतोय पण तसं शांत नाही, कारण की इकडे पूर्ण क्राऊड पॅक, इट फुल पॅक. सो मी हळूहळू फूड पर्यंत जातोय. आणि ह्या डब्यात काय आहे स्थिती, सी इथे पण तुम्हाला पूर्ण बॅग ठेवून सीट बुक झालेत. सो भेटली आहे आपली मैत्रीण. गावी चाललीस? मी गावावरून आलीये ब्रो. किती गर्दी होती? प्रचंड नव्हती गर्दी. आणि आता जाताना प्रचंड असेल. खूप असेल. शिमग्याला जाणार आहेस गावी? 3 तारखेला शो आहे माझा. असं नको ना, व्हिडिओ कशी दिसतीये मी गबाळ्यासारखी. जशी काही चांगली दिसते. सो ही आली आहे पोर शो करून गावावरून, आणि ह्याच गाडीने आलीस ना? मग एवढ्या लेट काय करत होतीस इथे? ओके, स्वतः घरी? ओके, मी शूटला झालो. ऍक्च्युली मम्मी गावी चालले, पण मला एक ब्लॉग करायचा होता, त्याच्यासाठी स्पेशली मी आलो. हॅलो हाय कर. हाय बाय निका. तर मंडळी पुन्हा एकदा आता वाजले 5, 5:15 झालेले आहेत, आणि 5:15 वाजता पुन्हा एकदा माझं आगमन झालेलं आहे दिव्याच्या 8 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि आताची इकडची स्थिती आहे ना एकदम अशी भयानक, म्हणजे सगळा क्राऊड आहे. मी तुम्हाला दाखवतो. सी, आणि आता ना आतमध्ये जागा नाही आहे. आता आतमध्ये मी जाऊ शकत नाही. ॲक्च्युली आता मम्मीची एक बॅग राहिली होती, ती मी आता आतमध्ये नेऊन देत होतो. इतका क्राऊड झाला आहे बेकार. मी तुम्हाला दाखवतो. सी इकडे बघा, पूर्ण सगळीकडे क्राऊड झाला आहे, आणि भरपूर लोक गावी चाललेत, कारण की आता गावी मॅच वगैरे सुद्धा आहेत. सो आता आपण एखाद्या डब्यात चढून बघूया की आपल्याला आतमध्ये जागा देतात काय जायची. ॲक्च्युली मी खूप फिरतोय, मगातपासून इकडे मी फिरतोय, मला आतमध्ये जायला काही जागा मिळत नाही. मी बॅग टाकली आणि तसाच बाहेर आलो. सो आता आपण ट्राय करूया. इकडे पुढे पण बघताय ना किती क्राऊड झाला आहे, खूप जास्त डेंजर क्राऊड झाला आहे. सो चला बघूया, कुठून आतमध्ये जायला जर जागा भेटली तर आपण जाऊया, अदरवाईज मग असं बाहेरूनच फेऱ्या माराव्या लागतील. अजून असं खाली डोअर मला भेटला नाही जिथून मी आतमध्ये एंट्री करेल. सो चला बघू. ॲक्च्युली या गाडीला रिझर्वेशन डबे असतात, आत्ता मला कळलं. फिक्स आहे की नाही ते मला माहिती नाही, पण बऱ्यापैकी माणसं बोलत होती की रिझर्वेशनचे डबे आहेत. सो ते तिकडे कल्याण साईडला होते ना, ते सगळे रिझर्वेशनचे डबे होते असं मला कळलं आहे. आता ते खरं आहे की खोटं कमेंट करून नक्की सांगा, मला एवढं माहीत नाही आहे. सो आता आपण जाऊया. लिटरली सगळं पॅक झालं आहे, आणि मी आता आतमध्ये आलो आहे. सो आतमध्ये मगाशी मी जे बघितलं ना, तेव्हा आतमध्ये काय पॅक झालं नव्हतं, पण आत्ता वरती पण सगळं भरून गेलं आहे, आणि अजून अर्धा तास लोक येतील. सी सगळं पॅक. चढा. पण इथून पुढे जाऊया, बघूया मम्मी कुठच्या डब्यामध्ये, कारण की मी एक्झॅक्टली स्टार्टिंगच्या डब्यापासून आलो आहे. सो आता मला एवढं माहीत नाही की कुठच्या डब्यात ती बसली आहे, तर मी आता इथून जातो आहे. सी सगळे असे बसलेत, कारण की आता सीट सगळ्या पॅक झाल्यात. सी आता ॲक्च्युली इकडे वरती पण सगळं पॅक झालं आहे, त्याच्यामुळे आता आतमध्ये शिरायलासुद्धा मला जागा नाही भेटत आहे. जागा काढत मी जातोय. हा डब्यामध्ये आहे मम्मी आणि दीदी. तर इथे टेन्शन आलं वाटतं. आणि ही दीदी आहे, आणि हे आमच्या काकी. हात दाखवा बघू. 1 तास बसून होता दीदीच्या सीटवरती, आणि आता फायनली उठलेत. आणि ह्या डब्यात पण पूर्ण गर्दी झालेली आहे, वरतीसुद्धा पूर्ण पॅक झालं आहे. आणि आत्ता जर कोण आलं तर तुम्हाला हा मधला रॅकच आहे, कारण की मध्येच तुम्हाला उभे राहावे लागेल.
सो मी ऑलमोस्ट सगळे डबे कवर केले. तर त्या सगळ्या डब्यांमध्ये इतका क्राऊड झाला होता आणि इकडे तर आता खूप जास्त गर्दी झाली. त्याच्यामुळे मी तर नाही सांगू शकत की सगळ्यांनी आता ह्या ट्रेननी जा, कारण की खूप जास्त गर्दी झाली. तर गाईज फायनली मी घरी आलो आहे आणि जी आता वाजलेत किती 5:30 वाजून गेलेले आहेत आणि 5:40ची जी गाडी आहे तिला आज तारीख आहे 27 फेब्रुवारी आणि उद्या 28, 1, 2, 3 दिवस राहिलेत शिमग्यासाठी. खूप जास्त क्राऊड इतका असा नव्हता, पण जमलंच तर आपण उद्या सकाळची म्हणजे जी पहाटेची दिवा सावंतवाडी आहे तिचीसुद्धा व्हिडिओ करायचा प्रयत्न करू, जमलंच तर. कारण की 3 वाजता आपल्याला उठावून जावं लागेल. ॲक्च्युली रात्रीपासूनच इथे लोक येऊन बसत आहेत. मी रेग्युलर जातो तेव्हा बघतो, सो ट्राय करू. पण ह्या गाडीला इतकासा क्राऊड नव्हता, सो तुम्ही जाऊ शकता. पण क्राऊडचं काहीच सांगू शकत नाही, कारण की अजून 3 दिवस बाकी आहेत. उद्या म्हणजे सॅटर्डे शनिवारी खूप लोक जाऊ शकतात, कारण की शनिवार रविवार सुट्टी असते. प्लस सोमवार 1 दिवस आणि मंगळवारी शिमगा आहे. सो उद्यासुद्धा खूप गर्दी असेल. उद्याची गर्दी मी आज सांगूच शकत नाही. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. करंद एक्सप्लोरर आय डीला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय गायज.